पहिला क्वेश्चन आहे फार्मसी म्हणजे नक्की काय? हा मेडिकलवाला आहे, गोळ्या विकणं. क्वेश्चन आहे स्टुडंट लाईफ ऑफ फार्मसी आहे की करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय काय असतात, एज्युकेशन केलं पाहिजे, कोणत्या हायर स्टडीजला गेलं पाहिजे. हॅलो गाईज, माझं नाव आहे आकाश, फार्माकॉलॉजिस्ट बाय प्रोफेशन, एक्सप्लोरर बाय पॅशन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हू इज आकाश. आणि ना मला खूप साऱ्या कमेंट्स येत होत्यात की दादा आम्हाला ना थोडं फार्मसीबद्दल काहीतरी सांग, फार्मसीला ॲडमिशन घेतलं पाहिजे का, पुढे काय स्कोप आहे, कोणत्या हायर स्टडीजला गेलं पाहिजे, थर्ड इयर बी फार्मनंतर पुढे काय केलं पाहिजे, कोणत्या एंट्रन्स एक्झाम दिल्या पाहिजेत. चला तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे फार्मसीला मध्ये काय स्कोप आहे, का फार्मसी केलं पाहिजे, थर्ड इयर बी फार्म नंतर काय केलं पाहिजे, कोणत्या हायर स्टडीजला गेलं पाहिजे. चला तर मग पुढे कंटिन्यू करूया पहिल्या क्वेश्चनपासून. मग पहिला क्वेश्चन आहे फार्मसी म्हणजे नक्की काय. सर्वांच्या डोक्यात असतं की फार्मसी केलं म्हणजे की हा मेडिकलवाला आहे, गोळ्या विकणं, बरोबर ना. तर फार्मसी म्हणजे नक्की गोळ्या विकणं हे नसतं, ते पेशंटला त्याबद्दल माहिती इन्फॉर्मेशन देणंसुद्धा असतं. बघायला गेलं तर फार्मसीमध्ये मेडिसिन देऊन तुम्हाला फार्मसिस्टचं काम असतं की तुम्ही तिथं जाऊन त्यांना मेडिसिन देणं, त्याचा योग्य तो डोस सुचवणं, त्याच्याबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन शेअर करणं पेशंटविषयी, काही त्याचे दुष्परिणाम असतील म्हणजे आपण त्याला ॲडवर्स इफेक्ट बोलतो, त्यासुद्धा गोष्टी आपण पेशंटसोबत शेअर करणं असतं, एखादा टॅबलेटविषयी म्हणा, गोळ्यांविषयी. आणि बघायला गेलं तर फार्मसी हे एक जबाबदारीचं क्षेत्र आहे, त्यामध्ये तुम्हाला ज्ञान, मानवता याचासुद्धा भास होईल. तर तुम्हाला आता समजलं असणार की नक्की फार्मसी म्हणजे काय असतं. तर फार्मसी म्हणजे काय असतं, तर चला तर मग पुढे आपण फार्मसीला ॲडमिशन घेतल्यानंतर स्टुडंटची लाईफ कशी असते पुढे कंटिन्यू करू. फार्मसीला ॲडमिशन घेतलं असणार तर दुसरा क्वेश्चन आहे स्टुडंट लाईफ ऑफ फार्मसी. तर फार्मसीला शिकताना तुम्हाला खूप सारे अनुभव येणार. बघायला गेलं तर प्रोनाऊन्सिएशन ऑफ द वर्ड, बघायला गेलं तर आपण एक वर्ड घेऊया इथं पॅरासिटामॉल बोलतात पॅरासिटा, देन कमल, पॅरासिटाकमल बोलतात. दुसरा वर्ड आहे आयबुप्रोफेन, त्याला आयबुफे फ्रेंड बोलतात. असे खूप सारे अनुभव पण येणार. फार्मसी शिकता शिकता तुम्हाला स्टार्टिंगला युनिट टेस्ट येणार, सेमिस्टर येणार, एक्झाम्स द्यावा लागतील. ते झाल्यानंतर तुम्हाला काही स्पोर्ट्स असतात, नंतर प्रॅक्टिकल्स येतात. तुम्हाला प्रॅक्टिकल्समध्ये शिकवलं जातात की फॉर्म्युलेशन कसे बनवायचे असतात. नंतर मेडिकल टेस्टमध्ये ब्लड ग्रुप चेक करणं, HB लेवल चेक करणं, BP चेक करणं, हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये शिकवले जातात. आता तुम्ही फार्मसीला ॲडमिशन घेतलं, आता पुढे काय करणार, जॉब करणार का मेडिकल स्टोअर ओपन करणार का हायर स्टडीजला ॲडमिशन घेणार. चला तर मग आपण तिसरा क्वेश्चन पुढे स्टार्ट करूया. हे काही व्हिज्युअल्स आहे आपल्या कॉलेज लाईफमध्ये, आपण कॉलेज लाईफ कशी जगतो, कॉलेजला डेली येणं जाणं, मग नंतर फ्रेंडसोबत सेल्फी काढणं, एन्जॉयमेंट करणं. हे तर तिसरा क्वेश्चन आहे की करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय काय असतात. यामध्ये बघायला गेलं तर की नुसतं मेडिकल स्टोअर ओपन करणं हा ऑप्शन नसतो. तुम्हाला पुढे इंडस्ट्रीमध्ये जाता येतं, हॉस्पिटलमध्ये जॉब करता येतं, टीचिंग फील्डमध्ये जॉब करता येतात आणि अजून बरंच काय असतं. बघायला तर गव्हर्नमेंट सेक्टरच्या एक्झाम देऊन तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जाऊ शकतात. जसं बघायला गेलं तर रेल्वे फार्मासिस्ट, UPSC देऊ शकतात, बरोबर. तर आता आपण इंडस्ट्रीमध्ये काय काय असू शकतं. तर लोकांच्या डोक्यात एकच असतं की इंडस्ट्रीमध्ये असेल तर हा एक तर प्रोडक्शनमध्ये जाणार, नाही तर मार्केटिंगमध्ये जाणार. या व्यतिरिक्तसुद्धा खूप सारे डिपार्टमेंट्स आहे इंडस्ट्रीमध्ये. बघायला गेलं तर स्टार्टिंगला मार्केटिंग डिपार्टमेंट, त्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट मॅनेजमेंट टीममध्ये जाऊ शकता, त्यामध्ये तुम्हाला न्यू प्रोडक्ट लॉन्चेसमध्ये हेल्प करता येईल. नंतर रेग्युलेटरी अफेअर्स, लायसनिंग ऑथॉरिटीमध्ये तुम्ही जाऊ शकता. नंतर मेडिकल डिपार्टमेंट असतं, क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट असतं, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असतात, अजून बरेच काही डिपार्टमेंट असतात. जसं की रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये येतं ड्रग डिस्कवरी अँड डेव्हलपमेंट, त्याला PRD पण बोलतात. यामध्ये आयडेंटिफाय केले जातात न्यू ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंटला म्हणजे APIला आणि न्यू ड्रग मॉलिक्युल्सला. यामध्ये पण जॉब रोल असतो ॲज अ ट्रेनी, रिसर्च असोसिएट, मग सायंटिस्टपर्यंत तुम्ही जॉब करू शकतात. मग प्री क्लिनिकल रिसर्च येतं, इथे ॲनिमल स्टडी केले जातात बिफोर ह्युमन स्टडीच्या, इथे पण सिमिलर टाईपचं जॉब पोझिशन्स असतात. मग पुढे येतात F&D डिपार्टमेंट, त्याला फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट बोलतात. यामध्ये डोजेस फॉर्म बनवले जातात लाईक टॅबलेट, कॅप्सूल, पावडर, सिरप, बऱ्याच प्रकारचे लाईक ऑइंटमेंट्स अँड ऑल लिक्विड्स, सॉलिड अँड सेमी सॉलिड डोजेस फॉर्म असतात. मग त्यानंतर येतं ॲनालिटिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट, याला ARD पण बोलतात.
यामध्ये मेथड डेव्हलप केली जाते इन्स्ट्रुमेंट यूज करून, लाईक HPLC, UV, LC-MS, MS हे सर्व व्हॅलिडेट केल्यानंतर मग क्लिनिकल रिसर्च डिपार्टमेंट येतं. या डिपार्टमेंटमध्ये ह्युमन ट्रायल्स केले जातात. यामध्ये तुम्ही पण जॉब करू शकतात ॲज अ क्लिनिकल ट्रायल असिस्टंट, क्लिनिकल रिसर्च असोसिएट दॅट इज CRA, मग CRO असतात. मग पुढे येतं रेग्युलेटरी अफेअर डिपार्टमेंट, त्यामध्ये पण ॲज अ एक्झिक्युटिव्ह मग असिस्टंट मॅनेजरसारख्या पोझिशन्स असतात. पुढे स्केलअप डिपार्टमेंट पण येतं. मग त्यानंतर येतं IPR, त्याला बोलतात इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तर तुम्ही काही इनोव्हेशन केलं असेल त्याचे फाईल करू शकतात ॲज अ पॅटर्न. मग त्यानंतर पुढे प्रोजेक्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंट येतात, PMO ऑफिस डिपार्टमेंट बोलतात. मग असंच अजून मार्केटिंगचे डिपार्टमेंट असतात. त्यामध्ये तुम्हाला मी आधीच बोललो होते की तिथं तुम्ही PMTमध्ये करू शकतात. मग तिथं तुम्ही प्रेझेंटेशन्स बनवणं, मग प्रेझेंटेशन्स बनवून मग ते पुढे प्रोडक्ट लॉन्चेसला जाऊन ते प्रेझेंट करणं, असे वेगवेगळे प्रकारचे डिपार्टमेंट्स पण आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये. इवन मेडिकल डिपार्टमेंटमध्ये पण तुम्हाला मेडिकली स्लाईड्स बनवून मग ते पुढे प्रेझेंट करावे लागतात न्यू प्रोडक्ट लॉन्चेसला. मग सायंटिफिकली सपोर्ट करावा लागतो PMT टीमला. त्यानंतर मग मेडिकल रायटिंगमध्ये पण जॉब असतात, मग फार्माकोव्हिजिलन्स असतात, असं बरंच काही डिपार्टमेंट आहेत. हे बघायला गेलं तर तुम्हाला हे इंडस्ट्रीमध्ये बघायला भेटणार. त्यानंतर तुम्ही टीचिंगमध्ये जाणार, तर टीचिंगमध्ये तुम्ही प्रोफेसर म्हणून स्टार्टिंगला असिस्टंट प्रोफेसर म्हणून पण जॉब करू शकतात. नंतर लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियनमध्ये पण तुम्हाला जॉब मिळतात. तसंच हळूहळू करता करता तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरच्या पण तयारी करू शकतात. गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही UPSC झालं, ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाम्स झाल्या, असं बरेच काही ऑप्शन्स असतात करिअर ऑपॉर्च्युनिटीमध्येच. चला तर मग आता तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटी खूप सारे ऑप्शन्स मिळाले, तर पुढे काय, कुठं ॲडमिशन घेतलं पाहिजे, पुढचा क्वेश्चन त्याच रिलेटेड. मला वाटलं असेल की काय एज्युकेशन केलं पाहिजे, कोणत्या हायर स्टडीजला गेलं पाहिजे. चला तर मग पुढे कंटिन्यू करूया 4th क्वेश्चनवर. 4th क्वेश्चन आहे, काय एज्युकेशन केलं पाहिजे. तुम्हाला फार्मसी क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी B.Pharm नाहीतर PharmD तुम्हाला एनरोल करावं लागेल. त्यानंतर पुढे तुम्ही काय केलं पाहिजे, त्यानंतर तुम्हाला हायर स्टडीज असतात, जसं झालं की M.Pharm झालं, PGDM झालं, MBA झालं. मग त्यानंतर तुम्ही PhDसुद्धा करू शकतात. जर M.Pharm करायचं झालं तर कोणत्या सब्जेक्ट्समध्ये केलं पाहिजे. M.Pharm पण स्पेशलाइज एरियाज असतात बघ, त्यामध्ये असतं फार्मास्युटिक्स, फार्माकॉलॉजी, फार्मास्युटिकल ॲनालिसिस, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, अजून फार्माकोग्नोसी. हे झाले तर कोर डिपार्टमेंट. त्याच्या व्यतिरिक्त नॉन कोर डिपार्टमेंट असतात, रेग्युलेटरी झालं, क्वालिटी अश्युरन्स झालं, ते त्यासारखे खूप सारे डिपार्टमेंट पण असतात. त्यामध्ये पण तुम्ही M.Pharmमध्ये स्पेशलायझेशन करू शकतात. आता तुम्हाला फार्मसीला ॲडमिशन कधी घेणार, तर तुम्ही आफ्टर 12th नंतर डायरेक्ट तुम्ही B.Pharmला पण ॲडमिशन घेऊ शकतात किंवा PharmDला पण ॲडमिशन घेऊ शकतात. बघायला गेलं तर मी तुम्हाला खूप सारी माहिती देण्याचा प्रयत्नसुद्धा केला, का फार्मसीला ॲडमिशन घेतलं पाहिजे, किती करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्यानंतर पुढे काय केलं पाहिजे, आणि अजून बरेच काही मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा शेअर करणार. इन डिटेल व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार. त्यामध्ये तुम्हाला B.Pharmcyला गेल्यावर काय केलं पाहिजे, B.Pharmcyला गेल्यानंतर कोणत्या रेफरन्स बुक यूज केला पाहिजे, कोणत्या एंट्रन्स एक्झाम असतात त्याची तयारी कशी केली पाहिजे, मग हायर स्टडीजला गेल्यावर कोणता सब्जेक्ट घेतल्यावर तुम्ही कोणत्या क्षेत्रात जाऊ शकतात, हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करणार. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. माझ्याकडे जेवढी इन्फॉर्मेशन होती मी ती तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. आणि याच्या व्यतिरिक्त जर अजून कोणाकडे काही एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन असेल, काही दुसऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज असणार, तर तुम्ही कमेंट करून सांगा, जेणेकरून त्याचा फायदा इतरांनासुद्धा होईल. मग त्यावर पण आपण काही डिस्कस करूया, जेणेकरून सगळ्यांना त्याविषयी अजून माहिती पडेल. आणि जर अजून कोणाला जर याच्या व्यतिरिक्त दुसरे काही क्वेश्चन्स असतील, अजून काही तुम्हाला दुसऱ्या गोष्टींवर अजून माहिती हवी असणार, तेही मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करणार. चला तर मग भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये, म्हणजे नेक्स्ट संडेला. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला तर अजिबातच विसरू नका. होईज आकाश यूट्यूब चॅनलला. तोपर्यंत चला, बाय.
तुम्हाला एक छोटीशी अपडेट द्यायची आहे. पुढील संडेपासून व्लॉग सकाळी 11 वाजता येईल.